हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुम्ही आज म्हणत असाल की आज हे कुठे चाललेत, रोज तर कॉमेडी व्हिडिओज असतात, तर आज नक्की काय आहे? तर आज आहे आमच्या छोट्या बेबीचा बर्थडे। सो दुपारपर्यंत तर काय फिक्स नव्हतं, अचानक 6 वाजता फिक्स झालं की आपण ठीक आहे जाऊया बाहेर सेलिब्रेशन करूया छोटीचं, कारण त्यांची खूप इच्छा होती। आणि 5 महिने झाले आम्ही काय घराच्या बाहेर निघालोच नाही, कारण तुम्हाला माहितीच आहे की माझ्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट झालेला होता, सो आम्ही काही बाहेर निघत नव्हतो। तर मग आम्ही प्लॅन केला, आमच्या बाजूलाच मॉल आहे, त्या मॉलमध्ये म्हटलं जाऊया, कारण मार्केटमध्ये वगैरे जरी जायचं म्हटलं फिरायला तर रश असतं, गाड्या गर्दी खूप प्रॉब्लेम्स येतो, तर म्हटलं मॉल एक बेस्ट आहे, सो आपण तिकडे जाऊया। तर आमच्या शेजारीच मॉल आहे, तिकडे आम्ही गेलो फिरायला। तिथे छान अशी बाहेरचं खूप छान स्पेस आहे गार्डन टाईप मध्ये। तिथे गेल्या गेल्या मुली खूप खुश झाल्या, तिकडे मस्तपैकी फिरत होत्या। आणि देन आम्ही नंतर एंट्री मारली, एंट्री मारल्यावर दोघी खूप एक्साइट झाल्या, कारण सांगतो काय, आपण थोडंसं बाहेर फिरायला वगैरे जायला हवं, पण आमच्या थोड्याशा प्रॉब्लेम्समुळे आम्ही बाहेर फिरायला जात नव्हतो। तर फायनली आम्हाला आज निघायला मिळालं बाहेर, मग आम्ही बाहेर आलो। सो खूप 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 मेंटली आम्हाला खूप भारी फील झालं आणि खूप छान वाटत होतं, आणि मुलांना छान वाटतं हे पाहून तर खूप आनंद झाला। आणि तुम्ही बघतच असाल, खरंच मॉलमध्ये आल्यावर आणि वातावरण खूप छान वाटतं, कारण मार्केटमध्ये जेव्हा आपण फिरतो ना, तर टँग टँग पॉंग पॉंग आणि ते आवाज आणि ते किती त्रास होतो, आणि खूप म्हणजे भयंकर त्रास होतो, आणि अक्षरशः कंटाळा सुद्धा येतो। थोडंसं आपण तासभर जरी फिरलो ना तर खूप त्रास वाटतो। मग ठीक आहे, आम्ही आलो, छान वाटलं। आणि देन बघा, मुलींनी डायरेक्ट वरती हॉटेलच काढलं, मॉलमध्ये गेलो डायरेक्ट वरती ते हॉटेलमध्येच घुसले। सो डायरेक्ट खायचं आहे तर मुलांना म्हटलं आपण थोडंसं फिरूया, थोडंसं आपण एन्जॉय करूया, फोटोज वगैरे क्लिक करूया, छान मेमरी गोळा करूया, नंतर आपण जाऊ। आणि त्यानंतर बघा ह्या ट्रेन मध्यंतरी मध्ये येत होत्या, सो ट्रेन बघायलाही फार छान वाटलं, पण आम्ही काही त्यात बसवलं नाही। सो म्हटलं आपण फिरायला आलोय, कारण एक्स्ट्रा खर्च करण्यापेक्षा आपण खाण्यावर जोर देऊया। तर म्हटलं आधी आपण जाऊया आणि छानपैकी केक बघूया। तर तोपर्यंत इथे हा चॉकलेट सिरप ते पडतं ना, ते चॉकलेट सिरप बघितल्यावर चिमू आमची खूप एक्साइट झाली होती, तिला तर फार छान वाटलं। त्यानंतर आम्हा लोकांना जागा नाहीये बसायला, एवढं फुल आहे बघा। आणि चिमूचं बर्थडे आज सेलिब्रेशन आम्ही करतोय, पण खूप धमाका आहे इकडे। आज इलेक्शनच्या सुट्ट्या असल्यामुळे ना मॉलमध्ये एवढी प्रचंड गर्दी होती, अक्षरशः वरती सगळे टेबल्स फुल होते। तर म्हटलं आपण टेबल्स आधी बघण्यापेक्षा ना पुढे जाऊया आणि केक शॉप बघूया। तर आम्ही केक शॉपला गेलो आणि केक चूज करत होतो, पण आमची चिमूबाई जरा खूप कन्फ्यूज होती की कोणता घ्यावा, रेड वेल्वेट की काय। आणि आपल्याला तर सगळ्यांचा फेवरेट असतो तो ब्लॅक फॉरेस्ट वगैरे हे सगळे, पण तिथे खाली आम्ही आधी जेव्हा रेट बघितला ना तो 1300 आणि 1400 रेट, पण नंतर समजलं अरे हा तर 1 kg वरती आहे, म्हणजे 1 किलोच्या वरचा केक होता तो। तर म्हटलं ठीक आहे, आपण जो बाहेर शॉपमध्ये केक बघतो ना तो पण 500-600 अराउंड अर्धा किलोचा असतो, तर म्हटलं इथे ठीक आहे आपण घेऊ शकतो। मग आम्ही केक पाहिला, तर आमच्या चिमूबाईला काही केक काही पसंत येत नव्हता, सो ती बाई चूज करत होती। देन तिला म्हटलं चल बाई आतमध्ये बघूया, कारण हा तर 1 किलोचा होता। तर मग आतल्या साईडला जाऊया ना, तर ती काय हालायलाच तयार नाही, हाच घेऊया आणि तोच घेऊया। मग तिला कन्व्हिन्स करता आमच्या नाकी 9 आले। मग तो वरचा छोटा दाखवला, तर छोटा म्हणे नको, तो खूप स्मॉल आहे, मग हा तर तो नको, आणि हा रेड वेल्वेट घेऊन तो घेऊ, असं करता तिला आतमध्ये घेऊन गेली। आणि आतमध्ये तिला गेल्यावर तो केक एक चूज पसंत झाला, आणि तिथे मग आम्ही काहीतरी तो व्हाईट दिसतोय ना, सो व्हाईटवालाच तो केक घेतला। पण तरीही ती तिथे कन्फ्यूज होती, कारण असे भरपूर सारे केक असले, मुलं असली ना आपल्या सोबत की आपल्याला घेण्यासाठी खूप प्रॉब्लेम येतो। त्यामुळे हेलो चिमू, कैसे हो आप? और क्या चल रहा है आज? क्या है आज? कुछ तो स्पेशल है जैसे लगता है मेरे। ओह माय गॉड, तो आज आपका बर्थडे है? क्या बात कर रहे हो? हाँ, ओह रियली, ओह माय गॉड। तो आज पार्टी भी कुछ दे रहे हो? केक दे रही हो आज? क्या बात है। और सब लोगों को बोल रही है, तो हम सबको बोल के लाने के लिए।
सगळ्यांना यायला सांग तुझ्या बर्थडेला. ओले बापले, येस येस येस. चिमूच्या बर्थडेला सर्वांनी या चिमूच्या बर्थडेला. आणि चिमू मस्तपैकी चिमूचा बर्थडे होतो सेलिब्रेट बघा कसा. आणि असं चाललंय सगळं. ढँटडॅन केक आम्ही चूज केला होता, तर आम्हाला बाहेरच्या शॉप प्रमाणेच केक इथे चांगला रेंजमध्ये मिळाला. आय थिंक 600 या 650 पर्यंत मिळाला. सो नो प्रॉब्लेम. आणि आम्ही तो घेतला आणि ठीक आहे, आम्हाला छान वाटलं. कारण बाहेरच्या रशपेक्षा या घरी करण्यापेक्षा माझ्या मुलीला एक छान आनंद मिळत असेल तर काय हरकत आहे. सो तो केक घेतला आणि आमचे हे कुठे बसले पण त्या लोकांना शोधत बसले, पण कुठे सापडेना झालेत मला. अच्छा सापडले, म्हणजे ह्यांना हा टेबल मिळाला का, ह्या टेबलवर येऊन गपचूप बसले होते आणि मला तिकडे सोडून आले कारण मी बिल पे करत होती. सो ठीक आहे, खूप इकडे तिकडे शोधता करून मोठा आहे खूप हॉटेल. ठीक आहे, मला भेटले. पण केक गेल्यावरच आम्ही कापला, कारण अगोदर कापला नव्हता. बरं झालं, नाहीतर बाबा मग मी धिंगाणा केला असतं तिथे, कारण मी गेले कशाला. सो आमच्या चिमूनी केक कटिंग केलेला आहे. सो खूप भारी वाटत होतं. आणि आजूबाजूला हे सगळे विचारत होते कोणाचा बर्थडे आहे. सो म्हटलं आमच्या चिमूबाईंचा बर्थडे आहे. सो छान वाटलं आणि त्यांनाही फार एक्साइट वाटलं, कारण कसं असतं म्हणजे बर्थडे म्हटलं की एक वेगळी गोष्ट असते आणि एक खाणं पिणं नॉर्मली जेवण डिनर वगैरे तर ते वेगळी गोष्ट असते. त्यांनी सुद्धा चिमूला बर्थडे विश केलं. सो फार छान वाटलं. आणि चिमूला म्हटलं ठीक आहे, आता तू बाजूला हो, तू काही केक खाऊ नको, हा झाला तुझा बर्थडे, केक कटिंग केला, आता आमचा बर्थडे. पण ती काय ऐकायला तयार नाही, ती लागली मस्ती करायला. सो ठीक आहे, अशा पद्धतीने आमच्या चिमूबाईचा बर्थडे झाला. आणि अक्षरशः आईवडिलांसाठी हे क्षण असतात की फार भारी एक हॅपी फिलिंग असतं. बर्थडे सेलिब्रेशन, एक मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद तो आमच्या चिमूच्या आणि जियाच्या चेहऱ्यावर पाहायला दिसत होता. आणि मेन मुद्दा तुम्हाला सांगायचं झालंच की ह्या एकाच महिन्यामध्ये आमच्या दोन्ही मुलींचे बर्थडे असतात. चिमूचा असतो 20 नोव्हेंबर आणि जियाचा असतो 26 नोव्हेंबर. सो आम्ही एका दिवशीच सेलिब्रेशन करतो. आणि जर वाटलंच जमलं तर आम्ही जियाचाही वेगळा करतो. सो नथिंग. आणि पुन्हा जियाने वेगळी डिमांड केली, चिमूने वेगळी डिमांड केली की मला पिझ्झा खायचा आहे. आणि चिमूची डिमांड होते मला बर्गर खायचा आहे. सो ठीक आहे म्हटलं आणून देते. तर नंतर मग मी जियाला पिझ्झा आणून दिलाय आणि चिमू गप्प बसली, कारण जियाचा पिझ्झा होता. तर जिया पिझ्झा खात बसली आणि चिमू वाट बघत बसली बर्गरची. तर मी गेली होती बर्गर आणायला, तर तिने काही पिझ्झा खाल्ला नाही. ती म्हणाली नाही माझा बर्गर येतोय, कारण तिला ते फ्रँकीज खायच्या होत्या त्यामधल्या. म्हणजे फ्रँकीसाठी मला बर्गर मागवावं लागलं. सो त्यामध्ये मग तिला घेऊन आली कोक वगैरे आणि फ्रँकी आणि बर्गर. तर ती फुल खुश झाली, एकदम भारी. तिला असं हॉटेलमध्ये गेल्यावर आहे ना ते चायनीज आणि ते नान रोटी आणि देन पावभाजी मिसळ, ते तिला काही आवडत नाही. हॅलो नमस्कार मित्रांनो, तुम्ही सर्वजण कसे आहात, मजेत ना. आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला सर्वांना सांगितलं मी मगाशीच की आज स्पेशल डे आहे. आज हमारे बच्चे का बर्थडे है और हम लोग इधर आज स्पेशल डे था, इसके लिए हम लोग आए थे. तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं, आमच्या चिमूचा बर्थडे झालेला आहे सेलिब्रेशन. आणि आम्ही सर्वांनी भरपूर मज्जा केलेली आहे आज, कारण जायचं गेली जवळपास वर्षभर हा सगळा खेळ आमचा चालू होता. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की जबरदस्त असं सगळं हे चाललं होतं की बर्थडेला काहीतरी स्पेशल चिमू म्हणत होती. तुम्हाला सगळ्यांना सांगेल की आज चिमूला स्पेशल आणलेलं आहे एका ठिकाणी आणि मस्तपैकी चिमूने देखील मज्जा केलेली आहे आणि फार अप्रतिम स्पेशल झालेला आहे मित्रांनो. तर तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी सांगायचं आहे, कारण आज मला लाईव्हला येता आलं नाही. आज मला बाकीचेही रील्स वगैरे बनवता नाही आलेले आहेत, पण तुम्हाला सगळ्यांना सांगेल की जो व्हिडिओ आम्ही आज बनवला आहे तो देखील तुम्हाला सगळ्यांना आवडेल, कारण आज स्पेशल डे आहे. आज चिमूचा बर्थडे आहे आणि आज आमच्या स्पेशल गर्लचा बर्थडे असल्यानंतर आम्ही दुसरं काहीच काम करू शकत नाही. तर असो मित्रांनो, धन्यवाद. आणि आपण मस्तपैकी मज्जा करूया. तर डॅन पूर्ण मॉलमध्ये बघा कसं चाललंय. मॅडम बघा, हाय. पूर्ण क्राऊड आहे चारी साईडला बघा.
आणि आमचा बर्थडे झालेला होता. तर मुलांना म्हटलं चला आता आपण जाऊया घरी, उशीर झाला, अभी बर्थडे का केक भी कट गया, पेट भी भर गया, अभी चलो घर पे. तर म्हणते नाही नाही आम्हाला खेळायचंय. कारण मुलीही पार घरात वैतागलेल्या होत्या. कारण कसं स्कूल अँड देन घर आणि काय ते स्टडी वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मुलीही खूप गोफटल्या जातात, बाहेर खेळायला वगैरेही मिळत नाही. त्यामुळे आज असा दिवस होता का इलेक्शन ड्युटीज असल्यामुळे का सगळ्यांना सुट्ट्याही होत्या आणि फ्री माइंड होतो. आणि आमच्याही डोक्यात आलं की ठीक आहे आपण जाऊया बाहेर. सो म्हटलं ठीक आहे, इट्स ओके ना, काय हरकत आहे आजच्या दिवशी तरी. आणि हे तुम्ही बघतच असाल की किती छान छान सगळं आहे इथे विकत घ्यायला वगैरे. पण नाही जमत तसा खिसा पण गरम असावा लागतो. त्यामुळे आम्ही म्हटलं मोरत तिकडे फक्त पेट पूजा केली मस्तपैकी दाबून, केक वगैरे कटिंग केलं छानपैकी, मस्त छान रेंजमध्ये आम्हाला केक मिळाला. काही असं महाग वगैरे काही नव्हता, तो होता. आम्ही व्यवस्थित कट केला आणि सगळं झाल्यानंतर म्हटलं आपण चला जाऊया. कसं बसं कन्व्हिन्स करून मुलांना बाहेर काढलं, पण तरीही ते पुढे जाऊन थांबत होते. इकडे तिकडे थोडासा एक विसावा घेत होते. म्हणजे एक छान आहे, कसं बघण्यासारखंही छान आहे आणि एक फिलिंग छान वाटते. नाही त्या पॉंग आणि हॉंग ह्या सगळ्या गोष्टी नाहीयेत, रश नाहीये. तर ठीक आहे, मस्तपैकी छान फोटोज वगैरे क्लिक केले. आणि तुम्हालाही कसं वाटतं, तुम्हीही अशा पद्धतीने एन्जॉय करतच असाल तसं आम्ही केलं. कारण आम्हीही खूप वैतागलो होतो. कारण आम्ही नेहमी ओकेशनला, फेस्टिवलला वगैरे बाहेर जात असतो मुलींना घेऊन. कसं मुलांना थोडंसं फ्री माइंड वगैरे असावं. पण आमच्याही मिस्टरांचे काही पाय तिथून हलत नव्हते. कारण त्यांच्याही आवडीच्या खूप तिथे गोष्टी होत्या. आणि त्यांचं एक ड्रीम म्हणजे तिथे त्यांना एक कार दिसली. तुम्ही बघचालच पुढे. आणि ऑडी बघितल्यावरही ते तिथेच थांबले होते, जस्ट स्टेबल झाले. आणि तिथून त्यांचा काय पाय हलवना झालाय अजिबात. तर त्या बघा ऑडी. आणि त्यांना म्हटलं आहो चला. तर नाही ये तो मेरी जान है, मैं फ्यूचर में इसको लूंगा ही, अगर ऑडी नहीं तो कुछ और तो लूंगा ही लूंगा. त्यांना म्हटलं बरं ठीक आहे, फ्युचर में देखेंगे, अभी खाली देख लो, बाद में आपण देखेंगे. तर ते तिथे उभे राहिले होते ते. त्यांना म्हटलं बस झाला आता, चला आता आपण जाऊया, उशीर झालाय, घरी जाऊया लवकर. तो बाहेर निघालो. कसे बसे बाहेर निघाल्यावरही त्यांचा कोणाचा पाय हलेना झालाय. का छान बाहेर मस्त असा गार्डन स्पेस आहे. तर तिथे मस्तपैकी परत मुली खेळायला लागल्या. पुन्हा ते म्हणाले की थांबूया जरा, परत लवकर येणं होत नाही. घराच्या शेजारीच आहे पण आम्हाला येणं होत नाही. कारण आमचे व्हिडिओज, परत यांचे स्टडी, मुलांचे स्टडी, सगळ्या बाकीचे वर्क वगैरे सगळ्या गोष्टी असतात. आपल्याला मिडल क्लास माणसांना खरंच ह्या गोष्टी पटकन नाही जमत, फिरणं वगैरे. एखादी सुट्टी असेल या ओकेशन असेल, फेस्टिवल असेल तरच आपण घराच्या बाहेर निघतो. तर तुम्हाला काय सांगू, इथं माणसं बाहेर बसलेत खरी, पण हिथं बाजूला आमच्या मसाज बिसाज सुद्धा बायका करत होत्या. आता ही बाई फिरायला आली का इथं मसाज करायला आली तीच कळण बघा कोपऱ्यात. ती चांगली चोळतीया पोरगी. काय म्हणावं या माणसानं, कुठे काय करतील ना काय नाही ना, सोडून द्या. आम्ही ते सगळं सोडलं, म्हटलं जाऊया घरी. उगाच डोक्याला ताप, आपल्या घरी गेलेलं बरं. मग आम्ही घरी निघायला रेडी. तोपर्यंत घरी गेल्यावरही मुलींचं मन काही शांत नाही. म्हणाले आता आईस्क्रीम, कारण आईस्क्रीम राहिलेली होती त्यांची खायची. मॉलमध्ये कमी आईस्क्रीम घेतली नव्हती, कारण म्हटलं खूप थंड, तो ऑलरेडी AC होता आणि नको म्हटलं घरी गेल्यावर बघू. तर त्यांच्या लक्षातच होतं ते की आईस्क्रीम खायची आहे. सो घरी गेल्यावरही पुन्हा आईस्क्रीम आणली. आईस्क्रीमची परत आमची पार्टी झाली. आणि चिमू म्हणाली अभी बसोगे मम्मी, अभी मेरा बर्थडे बहुत अच्छी तरह से सेलिब्रेशन हो गया है. तर काही प्लॅन नसताना अचानक प्लॅन झाला 6 वाजता आणि आम्ही फिरायला गेलो. आणि तुम्ही जे बघितलं ज्या पद्धतीने, आणि खूप हेक्टिक झालं सगळं. कारण कसं असतं अचानक जाणं म्हणजे प्लॅन लागतो सगळं व्यवस्थित, जरा जजमेंट, कपडे वगैरे सगळं, इस्त्री वगैरे सगळं काही नाही होय. अचानक सगळं घाई मुलींमुळे. मुलींनी तागाता लावला होता पण आमच्या डोक्यात काही नव्हतं की जायचं वगैरे फिरायला. पण गेलो, ठीक आहे. छोटीला पण छान वाटलं आणि छान पद्धतीने जरा बर्थडे सेलिब्रेट झाला. थोडं बर्डन आलं. येणार नाही का बाहेर फिरायला जाणार म्हटलं, किती सगळं म्हणजे उंचावर गेलेलं आहे सगळं. बापरे, बाहेर गेल्यावर समजतं. आणि शक्यतो आम्ही जात नाही कारण कसं आम्हाला वेळच मिळत नाही कामाला जाणं. आता हे आजारी पडल्यामुळे तर अजूनच आमचे 5 महिने फुकट गेलेले आहेत बाहेर फिरायचे. आणि अगोदर जायचो सारखं, ओकेशन वगैरे असल्यावर, फेस्टिवल असल्यावर जायचो आम्ही फिरायला. पण या वेळेला 5 महिने आम्ही सगळं शांतपणे घरात काढले. आणि आज आम्ही खूप दिवसानंतर फिरायला गेलो आणि खूप मजा आली. आणि चिमू तुला मजा आली खरंच? आता नेक्स्ट टाइम नाही जायचं. नेक्स्ट टाइम आता जायचं नाही. किती जायचं बाहेर फिरायला, सगळं आपण बघायचं अरेंजमेंट. आणि हे नुसतं फिरायला मोकळे असतात. सो ठीक आहे, कसा वाटला तुम्हाला ब्लॉग आम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्हाला पसंत वाटत असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
सो बाय आणि पुन्हा एका आता नवीन व्हिडिओ आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय.